नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाटू अपडेट्स मराठीवर। मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपण आपल्या चॅनलचे नाव आता डी.वाटू अपडेट्स मराठी केलेलं आहे आणि सोबतच या चॅनलवर तुम्हाला डी.वाटू रिलेटेड सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स व लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील। मित्रांनो, जे काही टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपला टेक्निकल इन्फो मराठी नावाने एक नवीन चॅनल ओपन केलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे स्कॉलरशिप ॲडमिशन रिलेटेड सर्व डॉक्युमेंट डिटेल जे आहे ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील। तर ते चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे। तर मित्रांनो, आजच्या नवीन चॅनलवर आपला नवीन व्हिडिओ जो आहे तो आहे डी.वाटू युनिव्हर्सिटी नवीन वेबसाईट स्टार्ट झालेली आहे। तर त्या वेबसाईटमध्ये नेमका त्या वेबसाईटचा इंटरफेस वगैरे कसा राहणार आहे, त्यानंतर पुढील अपडेट्स त्यामध्ये येणार आहेत, तुम्हाला रिझल्ट न्यूज वगैरे आणि सर्व विद्यार्थ्यांचे इंडिव्हिज्युअल लॉग इन असणार आहे। आता ही वेबसाईट जी आहे ही कशी वापरायची, काय असणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी.वाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला व्हिडिओ भेटतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम तुमची जी काही डी.वाटू युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। सोबत या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या वेबसाईटवर येणार आहात। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त या वेबसाईटचा इंटरफेस पाहणार आहोत। यामध्ये लॉग इन वगैरे करून तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता सांगू इच्छितो, या वेबसाईटवर आपले 3 ते 4 व्हिडिओ येतील आणि ते डिटेल स्वरूपात येतील। कारण तुम्हाला माहीत आहे, डी.वाटू युनिव्हर्सिटीने ही ERP वेबसाईट जी आहे ही नवीन लॉन्च केलेली आहे। जशी आपली मगाशी ERP वेबसाईट आहे, आता जे 2024-25ला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना तर त्याचा इंटरफेस माहिती नसेल, पण आपले जे काही जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी 2022-23मध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी अगोदरच्या ERP पोर्टल पाहिलेलं असेल, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी इंडिव्हिज्युअल लॉग इन म्हणून ERP पोर्टल ओपन करण्यात आलेले आहे। आता हे पोर्टल अजूनपर्यंत ऑफिशियली अनाऊन्स झालेले नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आपल्याला फक्त एक इंटरफेस देत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लॉग इन वगैरे करून दाखवणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी हे पोर्टल काढण्यामागचे उद्देश काय, तर ज्या पद्धतीने आपले ERP पोर्टलवर मागच्या वेळेस रिझल्ट लागत होते, तर त्याच पद्धतीने याच्या पुढील रिझल्टसुद्धा या ठिकाणी ERP पोर्टलवर तुमचे लागणार आहेत। सो त्याच पर्पजने या ठिकाणी इम्पॉर्टंट अपडेट वगैरे या ठिकाणी तुमचे स्पेशल स्टुडंट लॉग इन असणार आहे। जे काही तुम्ही स्टुडंट आहात तर स्टुडंटचं इंडिव्हिज्युअल लॉग इन या ठिकाणी असणार आहे, म्हणजे तो स्टुडंट पर्टिक्युलर त्या लॉग इनमध्ये लॉग इन होईल आणि त्याच्या अकाउंटला पर्टिक्युलर त्याचे रिझल्ट वगैरे त्या ठिकाणी डिस्प्ले होतील। त्याचसोबत मित्रांनो, या ठिकाणी काहीही विद्यार्थ्यांनी जे आहे अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन वगैरे करायचे नाही आहे। मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवेल, त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि जसं काही ऑफिशियल अपडेट येईल त्यावर आपला व्हिडिओ नक्कीच येणार आहे। या ठिकाणी त्यांनी याची जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामध्ये आत्ता चालू जो फार्मसीचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे तो सुद्धा आणि लॉग इन क्रेडेन्शियल जे आहे ते तुम्हाला कॉलेजकडून सेंड करण्यात येईल, अशा प्रकारे मेसेज त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे। निश्चितच नवीन पोर्टलचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा देखील होणार आहे। यामध्ये तुम्हाला लॉग इन प्रोसेस राहील, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्पेशल लॉग इन राहील। या ठिकाणी ईमेल ID, युजर नेम, पासवर्ड वगैरे टाकण्यात येईल। आता हा पासवर्ड वगैरे तुम्हाला कॉलेजमध्ये मिळेल किंवा मग तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करता येईल। सो अशा प्रकारे ही वेबसाईट नवीन डी.वाटू युनिव्हर्सिटीने लॉन्च केलेली आहे आणि याबद्दलचे जे काही सर्क्युलर किंवा डिटेल काही आहे ते आपल्याला अजूनपर्यंत आलेलं नाही आहे, बट तुमची हीच वेबसाईट भविष्यात राहू शकते अशा प्रकारे आपला अंदाज आहे। सो या ठिकाणी या वेबसाईटचा असा नवीन इंटरफेस असणार आहे। या ठिकाणी जर तुम्ही साईनअप किंवा लॉग इन वगैरे करायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला साईनअप या बटनावर क्लिक करावं लागेल। साईनअप या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन अगोदर करावं लागेल। या ठिकाणी तुम्हाला सरनेम, त्यानंतर तुमचे नेम आणि मिडल नेम अशा प्रकारे तुम्हाला नाव या ठिकाणी टाकावं लागेल। त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करायचे आहे
सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी OTP येणार आहे आणि त्यानंतर तुमच्या या ठिकाणी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. रजिस्ट्रेशन का? कारण नवीन पोर्टल आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल. आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की आताच रजिस्ट्रेशन करायचे का? तर आत्ताच तुम्ही रजिस्ट्रेशन करू नका. मी या ठिकाणी तुम्हाला पहिलेच सांगितलं अगोदरच की या ठिकाणी वेबसाईटवर आपण 3 ते 4 व्हिडिओ बनवू, कारण नवीन वेबसाईट आहे. आपल्यालासुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात वेबसाईटबद्दल माहिती नाही. सो त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन राहील. त्यानंतर तुम्ही पुन्हा या ठिकाणी येऊन तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर ईमेल ID वगैरे टाकून पासवर्ड टाकून साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन होणार आहात. आता लॉग इन प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आय होप तुम्हाला हा नवीन वेबसाईटचा इंटरफेस कळाला असेल. आता मी मागे भरपूर दिवसापूर्वी एक ग्रुपवर लिंक शेअर केली होती, ती लिंक चालत नव्हती. तर ही लिंक मी नवीन या ठिकाणी ग्रुपवर सेंड करणार आहे आणि कॉलेजकडून जसे काही इन्स्ट्रक्शन येतील त्या पद्धतीने आपण त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून तुमचं इंटरफेस वगैरे जो मधला आहे तो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. सो मित्रांनो, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो, या संबंधित आत्ता जे काही फार्मसीचे रिझल्ट लागलेले आहेत त्याबद्दलसुद्धा ते रिझल्ट या ठिकाणी अपलोड होण्याची शक्यता आहे आणि सर्व प्रकारचे रिझल्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटू शकतात. सध्या तरी या वेबसाईटवर अजूनपर्यंत काही अपडेट केलेला नाही आहे. सो या ठिकाणी फक्त आणि फक्त एक नवीन पोर्टल स्टार्ट झालेले आहे, ही आपल्याला एक गुड न्यूज आता मिळालेली आहे आणि त्यानंतरचे पुढील व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेटत राहतील. मित्रांनो, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर आपणसुद्धा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन DYTU युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर मिळतील. सो मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.